हॅलो. श्याम चौधरी यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. काही चिंता करू नका, त्याची जागा या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच आहे. थोड्याच वेळात तो इथे पोहोचेल. परंतु मजेशीर खेळाडू एकदम. अक्षय म्हात्रे आणि करण म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल श्याम चौधरीला. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे श्यामचं. जेव्हा तो गिरकी घेतो, म्हणजे खास करून जे फाईन लेगला, स्क्वेअर लेगला त्याचे फटके आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला कंबर जी आहे ती किती महत्वाची आहे. एक लक्षात असू द्या की फ्लड लाईट्स ऑन केल्या जातील. जेव्हा बॅटर सांगेल की मला फ्लड लाईट्स पाहिजेत, तेव्हा फ्लड लाईट्स ऑन करण्यात येतील, हे लक्षात असू द्या. ही फक्त डे स्पर्धा नाही, तर ही स्पर्धा पुढे सरकली तर अंडर फ्लड लाईट्स होईल, हे लक्षात असू द्या. आणि परमनंट हाय मास्ट आहेत. इथला प्रकाश आम्ही पाहिलाय, काही टेन्शन नाही. आणि हा तर व्हाईट बॉल आहे, अजिबात चिंता नाही. सो श्याम चौधरी यांना विनंती, आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचाच्या समोर यावं. श्याम चौधरी. प्रणव काय बॅटिंग केलंय, जबरदस्त बॅटिंग. प्रणव तर लांबच लांब मारतोय. तो ठीक आहे, तो ऑन साइडला होता, परंतु जो कव्हर्सला त्याने मारला, कव्हर्सला लांब मारणं लेफ्टी किंवा रायटी काही कोणताही फलंदाज असू दे, सोपं काम नाहीये. श्याम चौधरी यांच्यासाठी अक्षय म्हात्रे आणि करण म्हात्रे, हा हे लक्षात असू द्या, बॅटर, बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 3 मॅचेस पॉइंट होते, ते आता ते समाप्त झालंय. आता फक्त ट्रॉफी. सो पारितोषिक श्याम चौधरीला देण्यात येते 500 रुपयांचं कॅश प्राइज. आमचे आयोजक आर्यन गोंधळी, आयुष्य बंधुराज. हा, चला तर लगेचच मॅचला आपण सुरुवात करतोय. ची पूर्तता करण्यात येईल. 5 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी तर आयकॉन तर राधे एंटरप्राइजेस चिरले या टीमचे आयकॉन प्लेयर आय थिंक असं वाटतात. करण मडवी तर मैदानात दाखल झालाय, त्याच्या साथीला चिरल्याचा करण आहे. आणि अमित नाईक देखील डगआउट मध्ये दिसतो. आणि शुभम डाकी, हे 3 आयकॉन घेऊन राधे एंटरप्राइजेस चिरले हा संघ उतरलाय. राधे एंटरप्राइजेस चिरलेने यंदाच्या वर्षी पनवेल आणि उरण 2 तालुक्यांना एकत्रित करत एक स्पर्धा मात्र भरवली. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांची ती स्पर्धा होती. हॅलो. हॅलो. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबरीने सुनील शेठ मडवी, राधे एंटरप्राइजेस चिरले यांच्या वतीने ती स्पर्धा संपन्न झाली होती. आणि परेश कडके 4 व्हीलरचा मानकरी ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. राधे एंटरप्राइजेस चिरले विरोधात यशवंत पाचंगे. हॅलो. टॉपेज घेतले, मागे श्याम आहे, विकेट कीपर महेंद्र मागे, आणि ग्लव्हचा वापर परंतु नाही. झेल मात्र ते सुटलाय. ज्या हातात ग्लव्ज असतात ते हात सेफ असतात असं म्हणतात, परंतु उलटा धावत महेंद्रने चांगला प्रयत्न केला. सलामीवीर करण मडवी आणि त्याच्या साथीला येतो करण
करण मडवी एक चिडल्याचा आणि एक गावठांचा एक आयकॉन प्लेअर आहे की आपल्या गावासाठी खेळतोय. 2 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू पूल मारलाय किरणच्या विरोधात, षटकार. डाऊन द ग्राउंड हा फटका खेचला करण मडवीने, जो चिडल्याचा प्लेअर आहे. किरण पाटीलच्या विरोधात आज चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोचले. बॅटिंग करत असताना राधे एंटरप्राइजेस चिडले संघाचे ते बिनबाद 13. 5 षटकांचा सामना लक्षात असू द्या. बऱ्याच जणांना वाटलं 6.25 झालेत, मॅच 3 ओव्हरची किंवा 2 ओव्हरची होईल, परंतु 5 ओव्हरची मॅच चालू आहे. कारण हाय मास्ट परमनंट आहे तिथे, त्यामुळे काही चिंता नाही. पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. आता सर्वांना कळून चुकलंय की जी फायनल आहे, कदाचित सेमीफायनलची सेकंड इनिंग पण अंडर फ्लड लाईट्सच होईल. कारण आता 6:15 झालेत, पावसाळा आहे, दिवस मोठा आहे अजूनही. जर का मागच्या 2-3 दिवसांसारखी परिस्थिती असतीच तर कदाचित अजूनही प्रकाश असता इथे. आज 2-3 दिवसांपासून जरा पाऊस चालू झालाय. आणि बॉल चाललाय मागे, मिळतील धावा त्या मात्र 4 आणि या 4 धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना राधे एंटरप्राइजेस चिडले संघाचा एका षटकानंतर 18. खारकोपर गावचे युवा अध्यक्ष मेघनाथ शेठ ठाकूर यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा उद्योजक मेघनाथ शेठ ठाकूर यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या 18. जरी हायमास्ट असले तरी सुद्धा आपण पट्टापट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 3 आयकॉन घेऊन मात्र संघ उतरलाय राधे एंटरप्राइजेस चिडले हा संघ. मेघनाथ शेठ ठाकूर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. हा मस्त फ्लाइंग किस दिली त्यांनी पण सर्वांना. थँक्यू थँक्यू. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज योगेश भालेकर. समोर आहे करण मडवी. रणवीर गोंधळी यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती या. बिंजोर ग्रुप गणेश गोंधळी आपणास विनंती की आपण देखील मंचावरती या. आयोजक यशस्वी झालेत, आज मोठमोठे खेळाडू खेळले. आणि ग्रामस्थांना पण विनंती की आपण मंचावरती या. लॉंगॉन ला फटका खेचलाय, बॅट मधून आला हा षटकार. धावसंख्या 24-24. काही वरिष्ठ मंडळी टप्पा पडला, थोडी उसळी घेतली. हा अगोदरचा फटका होता लॉंगॉनला जो मारला करण मडवीने षटकार. त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकला तो योगेश भालेकरने. सेमीफायनलची मॅच चालू आहे, एकमेव उपांत्य फेरी आहे. व्हाईट बॉल पंच इथे घोषित करतायत. जासई संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. संयम लकी ठरला, लकी ड्रॉची नशीबवान निघाला. संघ फायनलला पोहोचवला त्याने ती चिठ्ठी उचलून बायची. उंच उंच आणि तेवढाच लांब करण मडवी आयकॉन खेळतोय चिडले संघासाठी. गावठाणचा प्लेअर आहे, षटकार, सुपरस्टार. 6 धावा. लेफ्टी बॅटरने आज खरोखरच प्रभावित केलंय सकाळपासून.
योगेश म्हात्रे, यश म्हात्रे, त्याचबरोबरीने अगदी योगेश पवार, श्याम चौधरी, रोहित पाटील, करण मडवी. पुन्हा तोच प्रयत्न होता. 5 षटकांचा सामना विसरून चालणार नाही रुपेश. फिटनेस काय ते आज नक्कीच पाहायला मिळेल, कारण 3 मॅच 5 ओव्हरच्या झाल्यात आतापर्यंत याच टीमच्या. एक 4 ओव्हरची मॅच झाले, म्हणजे फिटनेसचा कस सर्वांचा लागलाय. कॉमेंटेटर, स्कोरर, त्याचबरोबरीने कॅमेरामन, लाईव्हची टीम, अंपायरचा तर फिटनेसचा काय बोलून फायदा नाही. आणि खास करून चर्चा चालू आहे ती, त्याचं नाव सर्वांना माहिती आहे कॅमेरामनचं. 32 धावा विघ्नेश. बॅटची कणा आणि पहिला धक्का. फलंदाज बाद होतोय तो करण मडवी. राधे एंटरप्राइजेस चिरलेला पहिला धक्का. ही समोरची जी प्लेट रोशन पाटील सर तुमच्याकडे जी आले, त्यावरून मला सेमीफायनलची आठवण झाली इंग्लंडच्या विरोधात अर्जेंटिना. हॅलो, पॅनल्टीज दिलेले ना, पॅनल्टीचे प्लेयर्स लिहून दिले होते त्यांच्या बॉटल वरती. ती फार चर्चेत राहिली. स्टेटसला टाका, चर्चा होईल. 32 धावा झाल्यात. 1 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मॅच चालू आहे तिकडे इंग्लंड वर्सेस इंडिया. लॉर्ड्सला मॅच चालू आहे. लॉर्ड्सची मॅच. बुमरा नाही आज. मला सिलेक्शन कसं करतात याच गोष्टीचा आता डेंजर. फॉर्मॅट तरी कोणता आहे? बुमरा नाही आज. लॉर्ड्स, ज्या लॉर्ड्सला दादाने मात्र टी शर्ट काढला होता आपला, जेव्हा नेटवेज सिरीजची फायनल आपण जिंकलो होतो, युवराज अहमद कैफ यांनी केलेली ती बॅटिंग. 32 वरती 1-2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जास्त वेळ घेऊ नका. 5 ओव्हरची मॅच आहे. 3rd ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय तो किरण पाटील. हा वेगवान चेंडू. बॅटची कडा घेऊन मागे चेंडू चाललाय. हे मागचं काम सोपं काम नाहीये, कारण एवढ्या वेगाने चेंडू येतात. आणि रबर बॉलला बरं आहे, अजिबात पॉवर प्ले वगैरे काही नाही. जशी छत्री लावतात तशी फिल्डिंग. आणि खारकोपरचं क्रीडांगण कुठेही चिखल नाहीये. मला असं वाटतं काही ठिकाणी, थोड्याफार ठिकाणी पाणी साचलं असेल, परंतु ते देखील बाजूला होऊन जातं लगेच. आणि खेक वेगवान चेंडू. किरण पाटील एकच प्रयत्न करतोय की खेळपट्टी ओलसरे, टप्पा आपटायचा, जेणेकरून निघाला पाहिजे विकेट किपरच्या दिशेने. बॅटिंग साठी आलाय 3ऱ्या क्रमांकावर अमित नाईक, आयकॉन प्लेयर. धावांची गरज आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. भिवंडीच्या संघाने आतापर्यंत मोठमोठ्या धावांचा पाठलाग सहजरित्या केलाय. हलक्या हाताने फक्त दिशा दिले. रुपेश फार दूर आहे. बॉल जाईल थर्डमॅनला. मिळतील धाबा. 4 चौकार, 4 धाबा. जेवढ्या ओव्हर्स तेवढे फिटनेस पण महत्वाचं आहे. म्हणूनच तेच ऑलवेज बेस्ट. दिवसभर 90 ओव्हर खेळणं, 90 ओव्हर फिल्डिंग करणं, 90 ओव्हर मध्ये बॉलर्सला रोटेट करणं, त्यांच्याकडून बॉलिंग करून घेणं. आणि आता देखील कस लागेल जेपीचा, कारण जेपीला ठाऊक आहे काही गोलंदाज एका दिवसामध्ये कम से कम 8 ते 10 ओव्हर, काही गोलंदाजी कॅपॅसिटी त्यापेक्षाही कमी असते. कदाचित असं वाटतंय की अमित नाईक, यस अमित नाईक आउट. बॅटची कडा आणि एक मोठी विकेट. आयकॉन प्लेयर आउट झाले 2. अमित नाईक आणि त्याचबरोबर करण मडवी. राधे एंटरप्राइजेस चिरले संघाला एक मोठा धक्का. किरण पाटील प्रयत्न तेच आहेत की जिथे पाणी आहे तिथे चेंडू टाकायचा. राधे एंटरप्राइजेस चिरले असे मैदान की जिथे गेले कित्येक वर्ष मोठमोठे प्लेयर्स आपण पाहिले. ओपन अपचं क्रिकेट आपण जिथून पाहिलं. त्याचबरोबरीने यंदाच्या वर्षी पनवेल उरण तालुक्याला त्यांनी एकत्रित केलं. 4 व्हीलर आणली. 4 व्हीलर मात्र त्यांनी दिली प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला. सुप्रसिद्ध असं क्रीडांगण. 37 धावा झाल्या. चिरले संघाच्या विकेट गेल्यात 2. गोलंदाजी करतोय किरण पाटील. आतापर्यंत त्याने धावा दिल्यात त्या मात्र 23. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. 2 आयकॉन प्लेयर आउट झालेले नाहीयेत. एकच आयकॉन आउट झाला आतापर्यंत, तो म्हणजे अमित नाईक. एक आयकॉन मैदानात आहे करण मडवी. फक्त दिशा दिले. व्हॉट इम्प्रोव्हायझेशन. बॅटर सुजित पाटीलच्या बॅट मधून हा कलात्मक फटका.
अप्पर कट पाहायला मिळाला. जो अप्पर कट तेंडुलकर करतो त्याच पद्धतीचा हाफ ट्रॅकर बॉल वेगानं अंगावरती आला आणि त्याला फक्त दिशा दिली सुजित पाटीलने. इम्प्रुव्हायझन स्ट्रोक, षटकार, 6 धावा. पहा वेग किती प्रचंड आहे. बॉडी लाईन बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न किरण कडून आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा संख्या 43, 43. 43 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हा देखील बॉडी लाईन बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. लॉर्ड्सचं मैदान, दादाचं सेलिब्रेशन, मोहम्मद कैफची इनिंग, त्याचबरोबर युवराज सिंगची इनिंग कमालीची. त्या बऱ्याच आठवणी आहेत आजही त्या डोळ्यासमोर आहेत. मला असं वाटतं दादांचा एक चित्रपट येतोय काही दिवसांमध्ये, बायोग्राफी येते. सध्या बायोग्राफी वाचली जाईल सर्वाधिक जास्त संपूर्ण महाराष्ट्रात, ती म्हणजे तुकारामजी मुंडे यांची, IAS ऑफिसर. हो, कालच मला असं वाटतं त्यांच्या पुस्तकांचं अनावरण झालेलं आहे. तुकाराम होणे सोपे नाही. वारी चालू आहे, आषाढी एकादशी येते पुढच्या शनिवारी. 43 धावा. हा चेंडू खाली राहिला. प्रज्वल दळवी म्हणजे ज्या खेळाडूकडे आपलं लक्ष लागले नाही परंतु ज्यातने खरोखरच इम्पॅक्टफुल बॉलिंग केले तो या टीमचा आहे प्रज्वल. करणला देखील ठाऊक आहे जेव्हा चेंडू उसळी घेणार नाही त्या चेंडूवरती फटका मारणं एकदम कठीण काम आहे. 43, लॉस ऑफ 2. 4th ओव्हर. यशवंत भाऊ पाचांगे, भिवंडी 11. JPचा संघ आहे, टीमला लीड करतोय. फलंदाज तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही फ्लड लाईट्स ऑन करायला आयोजकांना सांगू शकता. 43 वरती 2. एका खटक्यात लाईट्स ऑन होतील. खटका शब्द वावरलेच्या स्पर्धेत फार गाजला. फुल टू धमाल. कारण एका खटक्यात लाईट ऑन आणि एका खटक्यात लाईट ऑफ देखील व्हायची तिथे. 43 वरती 2. करण मडवी हो, बॅटची कडा घेऊन मागे चालला चेंडू. फेक होते. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. धावा थांबवल्यात प्रज्वल दळवीने. सेमीफायनलची मॅच सध्या चालू आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय 6:30 वाजलेत, 5 ओव्हरची मॅच कशी कंप्लीट होणार. परंतु थांबा, थोड्याच वेळात पावसाळा जरी असला तरी सुद्धा फ्लड लाईट ऑन होणार. 44, लॉस ऑफ 2. लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या वरतून चिरल्याच्या सुजित पाटीलचा तडाखा, षटकार, 6 धावा. प्रज्वलच्या विरोधात जोरदार आक्रमण. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. स्लाइट ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती तडाकेबंद फटका लॉंग ऑफला, सिक्सर. 6 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय चिरले संघाचा. 50 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. 4थं षटक सध्या मार्गस्थ आहे. वेगवान चेंडू पुन्हा शरीराच्या दिशेनं भेदक मारा. श्याम चौधरी वेगाने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. थोडे पाय स्लिप झाले. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव इथे जोडले जाणार. 51, 51 झाल्यात. राधा एंटरप्राइजेस चिरले विरोधात यशवंत भाऊ पाचांगे शिरूर या नावाने संघ खेळतो आज JP11 भिवंडी. 51, लॉस ऑफ 2. करण मडवी आयकॉन प्लेअर मैदानात आहे. 23 वर खेळतोय. प्रयत्न चालू आहेत. बॅटची कडा घेतली, अंगावरती चेंडू आदळला. प्रयत्न करतोय प्रज्वल डायरेक्ट हिट करण्याचा. JP बॅकअपला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. सुजित थोडा पुढे पोहोचला होता. फक्त एकच धाव. बरंच काही घडतंय. प्रत्येकाला चॅम्पियन बनायचे. पावसाची सर पुन्हा एकदा आले आणि या वातावरणामध्ये अंडर फ्लडलाईट पाऊस पडत असताना क्रिकेट सोपं काम नाहीये. 52 धावा झाल्यात, 2 विकेट. अंडर फ्लडलाईट रबर बॉल स्पर्धा झाल्यात, त्या कुठे झाल्यात आता याचा शोध करावा लागेल. ही कदाचित पहिली मला आठवते अजून डोंगरी एक बॉस फायटरची पण झाली होती आपल्या इथे. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्यात. मला असं वाटतं एक डोंगरीला पण झाली होती मुंबईला रबर बॉलची. परफेक्ट ना. अशा काही मोजक्या टुर्नामेंट आहेत. 4 ओव्हर धावसंख्या झाली ती मात्र 54. मी शोधतोय, मी विचार करतोय, कदाचित आपल्या लाईव्ह कमेंट चालू असतील तर प्रेक्षकांना पण तुम्ही विचारा की तुम्हाला आठवतंय का अंडर फ्लडलाईट रबर बॉलची स्पर्धा रायगडमध्ये किंवा इतरही ठिकाणी कुठे कुठे झालेली आहे.
कधी कधी आपल्याला माहिती नसतं, कदाचित भिवंडीला पण झाली असेल, सांगू शकत नाही. कधी कधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे आपल्यालाही ठाऊक नसतं की झालेलं आहे की नाही झालेलं, कारण आपण काय पूर्ण ब्रह्म नाही. हा, मुंबईला मला आठवत आहे की डोंगरीला झालेली आहे, ते पण ओपन ॲप होतं. मला अशी माहिती मिळाली की बॉसची पण स्पर्धा रबर बॉलची पावसाळ्यात, क्या बात आहे. आणि आताची पण स्पर्धा अंडर फ्लडलाईट होऊन जाईल यात शंका नाही, कारण आता 6:30 वाजलेले आहेत. 1 वाजल्यापासून खेळतायत एक भिवंडीकर देखील आपल्या डोळ्यासमोर. शेवटचा षटक रुपेश, करणचा फटका लॉंग ऑफला. पाऊस पडत असताना देखील ते टायमिंग जुळून घेणं ते फक्त करण मडवीलाच जमू शकतं. हा षटकार काय फटकेबाजी करतोय, सोपं काम नाहीये अशा पद्धतीचं फटके खेळणे पाऊस पडत असताना. बरोबर पाय पुढे काढला आणि तो देखील व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला विदाऊट टायमिंग. हे काम सोपंच नाहीये, कारण आडव्या बॅटने खेळलेला हा फटका नव्हता. व्ही शेप मध्ये थोडी तिरपी बॅट, ती देखील लॉंग ऑफच्या दिशेनं पॅरलल स्ट्रोक विथ द टायमिंग विथ द पॉवर टुवर्ड्स द लॉंग ऑफ रिजन फॉर अ 6. 60 वरती 2. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. रुपेश गोलंदाजी करतोय. ज्या रुपेशने रेड डेव्हिल्सच्या विरोधात एक चमत्कारिक षटक टाकला आणि तिथेच, कारण असं वाटत होतं रेड डेव्हिल्स लीगल कामोठे विरोधात भिवंडी या दोन संघादरम्यानचा संघ पुढे सरकेल असे अंदाज बरेच जण बांधत होते. शेवटी ते क्रिकेट. रुपेशचा चेंडू, पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. 61 धावा. पावसाच्या सरी आता वाढत चालल्यात, कारण संध्याकाळी पाऊस येतो हे सर्वांना ठाऊक आहे. दिवसभर जरी पाऊस नसला तरी सुद्धा 6:30 वाजलेले, 6:35 अगदी थोड्याच वेळात जेव्हा बॅटर सांगतील तेव्हा नक्कीच फ्लड लाईट्स ऑन होतील. श्याम चौधरी कॅच खाली येतो आणि ते फलंदाज बाद. आयकॉन प्लेअर करण मडवी. एकसष्ट वरती आणखी एक मोठा धक्का राधे एंटरप्राइजेस चिरले संघाला. क्रिकेटच्या अगदी चर्चा चालू आहेत. फुटबॉल, पाऊस पडल्यानंतर फुटबॉल प्रत्येकाला आठवतो. आज तर फायनल मॅच आहे. अर्जेंटिना वर्सेस स्पेन. मजा येईल पाहायला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. 4 चेंडू मात्र अद्यापही शिल्लक आहेत. फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो जासई संघ लकी ड्रॉच्या मार्फत. पाहूया टार्गेट किती सेट केलं जातं. आतापर्यंत 3ही मॅच मध्ये भिवंडी संघाने टार्गेटचा पाठलाग सहजरित्या केला. प्रणव असेल, त्याचबरोबर श्याम असेल, दोघांनीही बहारदार फलंदाजी केले. इतर बॅटरला अजिबात टेन्शन दिलेलं नाहीये. सो राधे एंटरप्राइजेस चिरले संघाला या मॅच मध्ये जेवढ्या ते धावा करतील त्या जर का थांबवायच्या असेल तर त्यांना अपोनंट चे ओपनिंग पेअरलाच मात्र इथे टार्गेट करावं लागेल. पावसाळी क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, टी बॉल, टेनिस बॉल क्रिकेट अगोदर ज्या बॉलने आपण सुरुवात केली तो प्लास्टिक बॉल अंगणामध्ये, त्यानंतर रबर बॉल आणि मग टेनिस बॉल, आणि टेनिस बॉल कडून वळलो की मात्र आपला लेदर बॉल. असं बरंचसं परिवर्तन होत गेलंय. 2 ओव्हरच्या मॅचेस, 5 ओव्हरच्या मॅचेस, 4 ओव्हरच्या मॅचेस, 10 ओव्हरच्या मॅचेस, T20 पाहायला मिळाली, वन डे फॉर्मॅट, त्याचबरोबर टेस्ट फॉर्मॅट. असं हे बदलतं क्रिकेट. अद्ययावत क्रिकेट, अपडेट क्रिकेट, बरंच काही या क्रिकेटमध्ये बरंच काही दडलंय. आणि हे पावसाळी मान्सून कप. आणखी एक वेगवान चेंडू, मागे श्याम आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. सिंगल रन मात्र घेतली जाणार. 62 धाव संख्या धावफलकावरती. 22च्या स्वरूपात एक धाव. एक बरं आहे की पावसाळी क्रिकेटमध्ये ड्रेस कोडची काही चिंता नाही. घरच्या बनियन पण वरती पण तुम्ही खेळू शकता. 62 धावा, 3 विकेट. जासई संघ वाट पाहतो या मॅच मधील कोणता संघ त्यांच्या विरोधात मात्र इथे खेळेल.
सर्वांच्या नजरा असतील या स्पर्धेकडे, कारण आता बहुतांशी ठिकाणच्या ज्या स्पर्धा चालू होत्या त्या कदाचित थांबल्या असतील. पडल्यानंतर रुपेचा चेंडू उसळी कमी घेतली, त्यामुळे सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातात. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा थांबवले, कारण मागच्या ओव्हरमध्ये धावांचा ओघ वाढवण्याचं काम चालू होतं. 62 धावा झाल्यात, 2 चेंडू शिल्लक आहेत. धनेश भोईर यांना विनंती की आपण मंचावरती या. प्रतीक पाटील देखील मला असं वाटतं त्या डगआउट मध्ये आहेत. आपले युवा उद्योजक मेघनाथजी ठाकूर देखील तिथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. विशाल पाटील, सनी मात्रे, संजयजी मात्रे देखील उपस्थित आहेत, स्वागत. लॉंग ऑफच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय. 2 धावा इथे सहज मिळू शकतात. कदाचित तिसरीचा प्रयत्न. धाव परंतु नाही, 2च. 64 झाल्यात, 64. लास्ट बॉल. 64 धावा झाल्यात. भिवंडीच्या विरोधात कितपत टार्गेट असेल राधे एंटरप्राइजेस चिरले संघाचं. पुन्हा अप्पर कट मारण्याचा प्रयत्न. रुपेशचा बाउन्सर होता, सिंगल रन तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न होईल, डायरेक्ट हिट झालाय. रुपेशने बॉडी टाकून मात्र चेंडू अडवलाय. तिसरीचा प्रयत्न होतोय, श्यामच्या हातात चेंडू आणि शेवटी फलंदाज मात्र ते बाद. 2 ओव्हरचा खेळ, माफी असावी, 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि धावसंख्या झाले राधे एंटरप्राइजेस चिरले संघाची 66 धावा झाल्यात. 5 ओव्हरमध्ये 67 करायचे. पुन्हा एकदा सूचना करतोय, बॅटिंग करणारी टीम, बॅटर जेव्हा म्हणेल की आम्हाला फ्लड लाईट्स ऑन करायचे तेव्हा फ्लड लाईट्स ऑन केल्या जातील. इट्स डिपेंड अपॉन बॅटर. गुगलचे अपडेट पण बघायला आता क्रिकबजला जाऊन पण लोक घाबरायला लागलीत. इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच. करण मडवी, चिरल्याचा करण मडवी 4 चेंडू 9 खेळला. करण मडवी गावठांचा आयकॉन प्लेअर, 14 बॉल 30 खेळला. अमित नाईक आयकॉन प्लेअर, 3 बॉल 4. सुजित पाटील चांगली बॅटिंग केली, 8 बॉल 18 आणि कुणाला संदेश मिळाली नाही. त्यामुळे धावसंख्या 66 झाल्यात, विकेट गेल्यात त्या मात्र 4. फक्त आता चर्चा एकच चालू आहे की अंडर फ्लड लाईट्स पावसाळ्यात रबर बॉलची स्पर्धा नक्की कुठे कुठे झाली. म्हणजे आपल्या या महाराष्ट्रात, तरी भारताचा आपण विचार करू शकत नाही, परंतु महाराष्ट्रात कदाचित बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू असलेल्या ऐकल्यानंतर कदाचित कोणी ग्रुपला पण विचारेल, कोणाला माहिती आहे का? मला डोंगरीची माहिती आहे जी डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर मगाशी एकाने सांगितलं बॉस संजय पाटील यांच्या पण इथे एक रबर बॉलची स्पर्धा अशी माहिती मला मिळाली. तर अधिक कुठे असेल, आणखी कुठे असेल तर नक्की संपर्क साधा, पाहूया, चर्चा करूया. कारण ही स्पर्धा थोड्याच वेळात पावसाळी स्पर्धा रबर बॉलची अंडर फ्लडलाईट मात्र होणार आहे. 66 धावा झाल्यात, 5 ओव्हरचा खेळ बाकी आणि 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. या आपण ऐकूया कॉमेंट बॉक्स मध्ये रोशन पाटील सरांना. धन्यवाद. 66 रन, 66 धाबा. अजय पाटील आमचे टेक्निकल ऑपरेटर होता. आता फ्लड लाईट देखील ऑन झालेल्या आहेत. चला, पूर्ण फ्लड लाईट ऑन झाल्यानंतर तुम्हाला जणू दुपारच्या 2 वाजता मैदानामध्ये उतरला असा फील होईल. इतका उजेड आहे क्रीडांगणावरती या फ्लड लाईटचा. आणि या रबर बॉल क्रिकेट स्पर्धा फ्लड लाईट मध्ये फार दुर्मिळ गोष्ट, बऱ्याच कमी ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळाल्या. यंदाच्या अंगामध्ये मानगरचं मैदान आणि त्यानंतर आता खारकोपर नगरीमध्ये आपण रबरच्या स्पर्धेमध्ये आहोत. पावसाळी रबर बॉल स्पर्धा फ्लड लाईट मध्ये, अंडर फ्लड लाईट, एक वेगळी मजा आहे.
67 धावांचा पाठलाग करायचा. आता पाऊस आला की आणखीन मजा येईल. या फ्लड लाईट मध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला की मात्र अजून मजा येईल या स्पर्धेमध्ये. यातील मात्र शंका नाहीये. बॅटिंग करताना येणाऱ्या अडचणी, फिल्डिंग करताना येणाऱ्या अडचणी या तुम्हाला आता पाहायला मिळतील. या मॅच मधला विनर संघ मेगा फायनल मध्ये खेळेल जासे संघासोबत. आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. डे नाईट आता फॉर्मॅट झाला या स्पर्धेचा. चहूबाजूला या ठिकाणी विद्युत रोषणाई, फ्लड लाईट मध्ये आता आपण आहोत. खर तर बंटी शेठ घरत यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल, कारण या कामासाठी त्यांचा खूप खूप मोठा आणि वैयक्तिक त्यांनी या ठिकाणी खूप मोठा हातभार या मैदानासाठी लावला. गाव अध्यक्ष या नात्याने गावासाठी काही पण ही त्यांची टॅग लाईन आहे. आणि खरं तर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घोषणा झाली. आम्ही त्या ठिकाणी साक्षीदार होतो. समीर सर आपण साक्षीदार होतो त्या सोहळ्याच्या निमित्ताने. आणि यानंतर ही खरं स्वप्नपूर्ती आपण पाहिली या क्रीडांगणावरती फ्लड लाईट. खरं तर आपण आता पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतो आणि फ्लड लाईट ऑन झाल्यात. अजून एक सामना बाकी आहे. सेमीफायनल मेगा फायनलचा सामना 5 षटकांचा. आता सेमीफायनलचे 5 षटक बाकी आहेत. उत्तरार्धामध्ये आपण आहोत. बिनजोर ग्रुप आयोजित या ठिकाणी मान्सून कप. खरं तर विशेष कौतुक या ग्रुपचं करावं लागेल. खुल्या गटाचं क्रिकेट भिवंडीच्या खेळाडूंना देखील आता या गोष्टीची चाहूल लागली की आम्हाला आता फ्लड लाईट मध्ये रबर बॉल खेळायचा आहे. त्यांची उत्कंठा ही शेगेला पोचली होती. आता ही उत्कंठा त्यांची पूर्ण होईल. त्यांना रबर बॉलचा क्रिकेट पावसामध्ये खेळता येईल. रात्रीच्या अंधारामध्ये जिथे फ्लड लाईट आता ऑन झाल्यात, रात्रीचा अंधार म्हणता येणार नाहीये. चौबाजूला अंधार आहे, पण तो मैदानामध्ये लख्ख प्रकाश आहे. आणि या लख्ख प्रकाशामध्ये व्हाईट बॉल, टी बॉल, रबर बॉलचं फॉर्मॅट सध्या आपण एन्जॉय करत आहोत. चला मॅच चालू करा. अधिकचा वेळ न घेता सामना चालू करायचा आहे. साईशचं आगमन झालंय. साईशनं ही स्पर्धा गाजवली. खरं तर श्याम चौधरी हे नाव देखील आता प्रत्येकाच्या लक्षात राहील. प्रणव भोईर हा खेळाडू त्याने इम्प्रेस केलं. बरेचसे खेळाडू आहेत त्यांच्याही नावाची चर्चा होईल या स्पर्धेमध्ये. दमदार कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खूप मोठं योगदान देणारे खेळाडू पाहायला मिळाले. चला स्पीडअप करा. सामना चालू होतोय. उल्वे नोड आम्ही नेहमी उल्लेख करत असतो या परिसराचा ग्रोथ सेंटर, कारण कनेक्टिव्हिटी फास्ट आहे. अटल सेतूवरून डायरेक्ट 15 मिनिटांमध्ये मुंबई. 15 मिनिटाच्या अंतरावरती विमानतळ आहे. जैनपटी पोर्ट आहे एका बाजूला. 15 मिनिटाच्या अंतरावरती पनवेल शहर आहे. आणि आता नव्याने 129 गावांचं MMRD रिजनच्या माध्यमातून खरं तर तिसरं महानगर म्हणजे तिसरी मुंबई देखील या परिसरातून हाकेच्या अंतरावरती तयार होणार आहे. त्यामुळे विशेष महत्व आहे या खरं परिसराला. आणि आज उलवा नोड मधील खारकोपर गावामध्ये आपण आहोत. फ्लड लाईट ऑन झाल्यात. सूर्य अस्ताला चाललाय, परंतु उजेड कायम असेल या क्रीडांगणावरती. पहिलं षटक, फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतील शुभम डाकी. आयकॉन खेळाडू शुभम पहिलं षटक घेऊन येईल. 67 धाबांचा पाठलाग, 67 रन त्या ठिकाणी कंप्लीट करायच्यात. आयकॉनचं पहिलं षटक. शुभम डाकी बोरखारचा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. बिनजोर ग्रुप, खरं तर आगरी भाषेमध्ये या ग्रुपचं नाव आहे बिनजोर. आणि खूप चांगली कामगिरी. मला वाटतं एकही अविवाहित आहेत प्रत्येक जण. बिनजोर ग्रुप सर्व यंगस्टर आहेत. चला निर्णय कमिटी घेईल, पंच घेईल. चला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण कमिटीने केलंय. मला वाटतं जो सामना चालू होता भिवंडी आणि आपला पनवेलचा संघ जेव्हा बेस खाली पडल्या होत्या, गावदेवी गावठाण संघ होता, तेव्हा
फेअरलेस निर्णय कमिटीने दिला की ऑलरेडी बेस खाली असल्या कारणाने तो नो बॉलच राहील आणि काही वेळेला कमिटी योग्य निर्णय घेईल जो काय निर्णय असेल. $67. या ठिकाणी सागर तुकाराम भगत, ऋतुजा एंटरप्राइजेस त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. त्यांच्या वतीने देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय आणि संपूर्ण बिन ग्रुप त्यांचंही विशेष कौतुक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत. अंडर फ्लड लाईट पाऊस आला होता तेव्हा वाटलं पूर्ण रात्र झाली, पुन्हा पाऊस थांबलाय, आता संध्याकाळ झाली असं वाटतंय. क्लायमेट बदल होत आहे, अप अँड डाऊन्स. चला आपण सामना लवकरात लवकर चालू करा. सामना आपण चालू करायचा आहे. सुनील, आणखी एक मेगा फायनलचा सामना पेंडिंग आहे, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. सामना आपण त्वरित चालू करा. 67 आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. दोन फलंदाज श्याम चौधरी आणि प्रणव भोईर. फ्रंटलाईन गोलंदाज आयकॉन शुभम डाकी, करण मडवी, अमित नाईक. तीन आयकॉन खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतील. चला लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा प्लीज. पहिलं षटक शुभम पाटील लेट जॉईन झाले स्क्वॉड मध्ये. चिरल्याचा खेळाडू यंगस्टर अंडर 19. सामना सुरू होतो आणि जातो आपण सेमीफायनलच्या उत्तरार्धाकडे, जिथे 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे.
लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे पाटील या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल लिडिंग एज बॅकवर्डला बॉल निघालाय. सुजित पाटील त्या ठिकाणी आहेत फाईन लेग क्षेत्राकडे. फक्त सिंगल रन येथे मिळाली. प्रत्येक मॅच मध्ये मागच्या 2 सामन्यामध्ये श्याम चौधरी हा खेळाडू सामनावीर राहिला आणि त्या अगोदर पहिल्याच मॅच मध्ये प्रणव भोईर हा खेळाडू सामनावीर राहिला होता. दोन्ही फलंदाजाने आज खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रेस केलं या मैदानावरती प्रेक्षकांना. तेज सरळ बॉल, पाऊस पडलाय त्याचा इम्पॅक्ट आता पडेल. गोलंदाजांना डेफिनेटली ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळेल या शंकाच नाहीये. फ्लड लाईट देखील ऑन झालेले आहेत आणि या अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. फलंदाजांना संघर्ष करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हलकीशी कडा, रन्स येत नाहीये, दबाव क्रिएट करायचा आहे. पाऊस पडला की एक वेगळा ॲटमॉस्फिअर तयार होतो मैदानाच्या चहूबाजूला. पाऊस पडून गेलाय, पाऊस थांबलाय, परंतु ओलसर विकेट मैदानाची आउटफील्ड पूर्णपणे भिजलेली आहे आणि अशा कंडिशन मध्ये आता दबाव टाकतोय शुभमचा हा बॉल. क्या बात आहे, अनऑर्थोडॉक्स टाइप केलाय पूल. वाडी स्ट्रॉंग ऑन काउ कॉर्नरच्या अगदी मधोमध हा फटका होता. षटकार प्रणव भोईरचा. 6 धावा. फोर्सेबल स्ट्रोक पाहायला मिळाला. आपटलेला चेंडू आणि त्यानंतर पूल करत असताना त्या ठिकाणी मग पहिला खर तर प्रणवला षटकार आलाय. विकेट घ्यावे लागतील सुरुवातीला. अजून एकदा यावेळेला संधी आहे. बॉल हवे, छेल होईल का तर नाहीये. शुभमनेच प्रयत्न केला विरुद्ध दिशेला जात असताना. दोघांच्या अगदी मधोमध वॅकंड एरियामध्ये हा बॉल पडलाय आणि त्यानंतर तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. श्याम चौधरी क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील माहीर आहेत. धावण्यामध्ये ते कदर पटाईत आहेत. तिसरी रन त्यांनी पूर्ण केली. टोटल रन्स सध्या स्कोर कार्ड वरती लागताना आपण पाहताय 10 धावा. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. 10 धावा धाव फलकावरती आहेत. एका बाजूला खुल्या गटाचा संघ आहे यशवंत भाऊ पाचंगे शिरूर. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय चिर्ले संघ. उरण तालुक्यातील हा संघ चिर्ले. टॉप 2 मध्ये क्वालिफाय होणारा संघ आपण पाहिला जासई साईश म्हात्रे यांचा संघ. क्या बात आहे, अप्रतिम नेत्रदीपक, लाजवाब स्ट्रोक, माइंड ब्लोईंग. श्याम चौधरी आजचा दिवस रात्र या खेळाडूने गाजवले असं म्हणायला हरकत नाहीये. फ्लड लाईट मध्ये देखील हा खेळाडू काय फटके मारतोय. बॉलच्या मेरिट नुसार बॅकफुटला आले. थोडासा बॉल याला अप्पर कटचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चांगलं टायमिंग. जबरदस्त फटकेबाजी, टायमिंग लाजवाब. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या. 51 ची गरज 24 बॉल मध्ये, 24 चेंडू मध्ये 51. हा कालावधी आपण जर पाहिला, ऑफिसला सुट्टी, परतीचा प्रवास, चिमणी पाखरं आपल्या घरट्याला जातात आणि आता मात्र तुम्हाला लाईव्ह चॅनलवरती व्ह्यूअर्सची संख्या देखील वाढताना पाहायला मिळेल. कारण बऱ्याचशा स्पर्धा थांबल्या असतील आजच्या दिवसामध्ये. डे पण इथे थांबणार नाहीये स्पर्धा. फ्लड लाईट मध्ये आहोत त्यामुळे स्पर्धेचा अविरत आनंद घेणारे तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2 दिवस ग्रामीण, 1 दिवस ओपन गटाचं क्रिकेट. मला वाटतं रायगड प्रीमियर लीगच्या 8 संघांची ही तयारी सुरू होती, परंतु 8 ओपन संघ तयार झाले आणि कदाचित आयोजकांचं विशेष कौतुक या स्पर्धेमध्ये करावं लागेल. पुढच्या वर्षी आणखीन वेगळी कन्सेप्ट असेल या स्पर्धेची, यात मात्र शंका नाहीये. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असेल या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी. बऱ्याच ठिकाणी 50,000च्या स्पर्धा, 1 लाखाच्या स्पर्धा, पावसाळी क्रिकेट 40 संघ, 48 संघ आपण पाहतो, परंतु इथे चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. फक्त 24 संघांना प्रवेश आणि सामने 5 षटकांचे आणि याही पेक्षा खर तर सेमीफायनल, मेगा फायनलचा सामना 5 षटकांचा होतोय. हे फार खर तर कौतुकास्पद आहे. आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी.
16 धाबा करण मडवी बॉलिंग मार्कवरती आलाय सेकंड ओव्हर मध्ये. अजूनही 24 बॉल मध्ये 51 धाबा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. शुभम पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. चिर्ले संघाचा फ्युचर, चिर्ले संघाचा भविष्य, रायगड च्या क्रिकेटला पुढे नेणारा खेळाडू बाउन्सर वापरला आणि अतिरिक्त रन्स इथे मिळेल. 24 चेंडूमध्ये 50 धाबा फर्स्ट बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 24 बॉल आणि 50 धाबा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये विकेट हवा आहे. या जोडीने मात्र अक्षरशः मैदान गाजवला, ही स्पर्धा गाजवली भिवंडीच्या संघासाठी. नामांकित संघांना पराभूत करत गावदेवी गावठाण टीमला पराभूत केलं. त्यानंतर योगेश पवार यांच्या टीमला देखील या संघाने पराभूत केलं. मागच्या सामन्यामध्ये रुचिता 11 उल्वे नोड या संघाला पराभूत करत टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवला. सेमीफायनलचा सामना हा देखील महत्वाचा राहिला आणि सलग ते खेळतच आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याही तर खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. प्रचंड संघर्ष त्यांनाही करावा लागला. अकुट टप्प्याचा बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये. करण मडवी फॉलोथ्रो मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले श्याम चौधरीने. सिंगल आली. जेपी करतर या संघाला लीड करतात. जयेश पाटील त्यांना अजून बॅटिंग मिळाली नाही, परंतु कॅप्टन म्हणून चांगली भूमिका त्यांनी साकारली. नवोदित खेळाडूंना या संघामध्ये त्याने एकत्र आणलं आणि आज खरतर एकीच बळ या संघाचं आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या खेळाडूंची पाहायला मिळाली. जो करत सिनियर खेळाडू यंगस्टरला संधी देतो त्याला कधीच विसरायचं नाहीये. हा मेसेज मात्र प्रणवने या स्पर्धेमध्ये दिला. त्याने सांगितलं जेपी यांनी मला संधी दिली आणि खरतर खूप मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये खेळण्याची संधी, त्या संधी सोनं त्या खेळाडूने केलं. व्हाईट बॉल, अतिरिक्त रन्स तिथे मिळाली. सेकंड बाउन्सर यस वॉन केलं त्या ठिकाणी गोलंदाजाला. आता पुढचा बाउन्सर आला तर कदाचित त्या ठिकाणी गोलंदाजालाही दंडित केलं जाईल. 19 रन 19 धावा स्कोर कळते समोर. श्याम चौधरी, अकुट टप्प्याचा बॉल सरळ अमितच्या हातामध्ये. क्या बात आहे. मिड विकेटला काय झेल टिपलाय अमित साठी. हा झेल इतका सोपारदा वेगात बॉल आला होता आणि त्या ठिकाणी अमित नाईकचे फास्ट रिफ्लेक्स पाहायला मिळाले झेल घेत असताना. बघा पुन्हा एकदा हा फटका पॅरल होता. अमित नाईक डीप मध्ये उभा होता आणि त्याच वेळेला अमित नाईकने स्वतःवरती कंट्रोल दाखवला. झेल टिपला. झेलबाज झाले श्याम चौधरी. पहिला विकेट मिळाला चिर्ले संघाला. आकाश पाटील बिंदने त्यांचे आगमन. चला या पण मंचावरती आपलंही स्वागत. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत आणि त्या स्पर्धा कव्हर करत असताना हे खेळाडू इकडून तिकडे ते देखील ट्रॅव्हल करत आहेत. क्रिकेटचा खेळ आता वर्षाचे 12 महिने चालतोय. प्रत्येक दिवसाला स्पर्धा, सोमवार मंगळवार प्रत्येक डेला त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. त्यामुळे एक वेगळा आकार तर स्टँडर्ड आता ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटसाठी तयार झालाय. खेळाडूंसाठी मात्र एक मोठी पर्वणी आहे. महेंद्र मॅगी या ठिकाणी आपण पाहता बॅटिंगसाठी उतरले 3ऱ्या क्रमांकावरती. इनट नंबर 3. 19 रन 19 धावा फलकावरती आहेत. अंडर फ्लड लाईट खेळण्याची संधी त्यांनाही मिळाली. मगाशी समीर सरांनी उल्लेख केला, महेंद्र मागे यांनी सांगितलं नको पावसाळी क्रिकेट अंडर फ्लड लाईट टेनिस खेळतो तेवढंच बस, परंतु आता त्यांनाही इथे फ्लड लाईट मध्ये पावसाळी रबर बॉल खेळण्याची संधी मिळाली. सोपं नाहीये. पहिला बॉल फेस केलाय महेंद्रने या ओव्हरचा. वैयक्तिक पहिला आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण मडवीचं. षटकार. विकेट जरूर मागच्या बॉलला करणला मिळाला, परंतु पहिला चेंडू या ठिकाणी डगआउट मधून आला. फेस केला आणि पहिल्या बॉलला त्या ठिकाणी पूल करत असताना मिड विकेट कडे हा षटकार. 25 धावा 25. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. हा सामना कशा पद्धतीने जिंकता येईल याचं गेम प्लॅनिंग करण मडवी यष्ट्यांच्या मागे करतो. त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्व किती आहे. जिंकला तर मेगा फायनलचा तिकीट मिळेल. फटका फसलाय. करण मडवी यष्ट्यांच्या मागे झेल घेतोय.
लगेच प्रत्युत्तर दिलंय करण मडवीने. चिरल्याचा करण मडवी गोलंदाजीसाठी आहे आणि त्याला साथ देतो विकेट किपर गावठांचा करण मडवी. क्या बात आहे. एकाच मैदानावरती डेली सराव करणारे खेळाडू करण मडवी. चिरल्याचा करण मडवी एका बाजूला, गावठांचा करण मडवी. चांगली भूमिका साकारत असताना आणखीन एक विकेट मिळाला. आता अजय पाटील मैदानाकडे चाललेत. 42 ची गरज आहे 19 बॉल मध्ये. कमबॅक केलंय करण मडवीने. मगाशी उल्लेख केला विकेट फॅक्टर या डावामध्ये महत्वाचे राहतील. जर का विकेट मिळाले तर प्रतिस्पर्धी संघावरती यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघावर तुम्हाला दबाव क्रिएट करता येईल. सर्वांच्या नजरा लागल्या त्या मॅच वरती. सासईचेही खेळाडू मात्र आशेने पाहत असेल या मॅच कडे. कोणता संघ पुढे येईल. जेव्हा तुम्हाला ओपन संघासोबत खेळायचं असेल तेव्हा तुम्हाला 3 आयकॉन घेण्याची मुभा. आणि या सामन्यामध्ये चिरले संघाचे आयकॉन आहेत अमित नाईक, करण मडवी आणि शुभम डाकी. उरणचे खेळाडू कमबॅक केलं. अजय पाटील ऑन स्ट्राइक. प्ले अँड मिस वन्स अगेन डॉट. क्या बात आहे. या ओव्हरला कमबॅक करतोय करण मडवी आपल्या संघासाठी. फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळाले. आता समीकरण बनले 18 बॉल मध्ये 42 धावा. 18 चेंडू 42 समीकरण सामन्यामध्ये आलंय. डू ऑर डाय अशी सिच्युएशन जणू काय निर्माण झाली. आता शुभम देखील आलाय स्क्वॉड मध्ये. या संघाचा यंगस्टर येत्या रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये तो कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. चांगला खेळाडू आहे. त्याच्यावरती जबाबदारी करण मडवीला आपण सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे, ज्याने 2 विकेट काढले या ओव्हर मध्ये. कमबॅक करून देणारं षटक राहिलेलं आहे चिरले संघासाठी. सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. परिस्थिती बदलली. दिवसाचं क्रिकेट आता अंडर फ्लड लाईट आपण आहोत. प्रकाश ज्योतामध्ये सध्या तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागेल. फार कमी संधी मिळते रबर क्रिकेटमध्ये तुम्हाला नाईट फॉरवर्ड मध्ये खेळण्याची. आज ही संधी मिळाली आहे खारकोपर मध्ये. हे क्रीडांगण अप्रतिम दर्जाचं आपण पाहत आहे. शुभम पाटील चा पहिला बॉल बाउन्स घेत असताना विकेट किपर त्या ठिकाणी आहे स्वतः करण मडवीने. ग्लोव्स खाली फेकले. थ्रो साठी तयार होता आणि त्याच वेळेला अजय पाटील भरधाव वेगाने धावत पुढे आलाय. बोरोडीचा हा खेळाडू अजय पाटील स्ट्रायकिंग एंड वरती येत असताना 17 बॉल मध्ये 41 धावा. मॅच ऑन. हा सामना आता हळूहळू आपण जर पाहिला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये येत चाललाय. अजय पाटीलने बॉल उडवलाय, उंच गेलाय. जज करतो फिल्डर त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगचा झेल होईल का. अखेरकार झेल टिपला. वड कॅच. अप्रतिम जबरदस्त झेल टिपलाय. बराच वेळ बॉल हवेमध्ये होता आणि काय झेल टिपलाय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खेळाडूचं कौतुक करावं लागेल. बॉलची ग्रीप थोडीशी ओलसर असली की त्याला जज करणं, ते झेल टिपणं आणि फ्लड लाईट मध्ये खास करून एवढा उंच उडालेला बॉल त्याचा झेल टिपणं सोपं नाहीये. कौतुक करावं लागेल ग्रामीणच्या खेळाडूंचं. ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅट आणि या ग्रामीण फॉर्मॅट मधले हे खेळाडू आहेत. बॉल हवाय. नवीन बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये. 26 नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. अर्जुन उल्हासनगरचा हा खेळाडू आहे. मैदानाकडे चाललाय. अर्जुनला आपण सध्या जाताना पाहता मैदानाच्या आतमध्ये. उल्हासनगरचा हा खेळाडू अजय पाटीलचा विकेट मिळाला. थोडं टेन्शन आहे डगआउट मध्ये. शुभमचं कमबॅक झालंय. शुभमने विकेट काढलाय. 16 बॉल मध्ये 41 धावा. मैदानामध्ये समीकरण पुन्हा आपटला. यावेळेला हॅमर्ड केलाय. लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझन कडे हा फटका होता. अगदी मधोमध त्या ठिकाणी झेल सोडला. सुजित पाटील आय थिंक त्या ठिकाणी आहेत. जीवनदान हातोडा शॉट होता त्या ठिकाणी अर्जुनचा, परंतु डीप मध्ये प्रयत्न चांगले होते. झेल जरी सुटला असला तरी प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, कारण स्लिपरी आपण जर पाहिलं आउटफील्ड अतिशय ओलसर झाले. त्या ठिकाणी पाय सरकतात आणि अशा ठिकाणी मात्र फिल्डिंग करताना अडचणी निर्माण होत आहेत. डेफिनेटली 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या.
15 बॉल मध्ये 39 समीकरण या सामन्यामध्ये आहे. शुभम पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. एका बाजूला प्रणव अजूनही शांत आहे, सलामीवीर. पुन्हा आपटलाय बॉल आणि या पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना फर्स्ट बाउन्सर. एका दोन बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी करू शकताय आणि हा पहिला बाउन्सर वापरला, वाईट बॉल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त रन्स ऍड होईल. क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. अगदी गुड लेंथ वरून हा बॉल कोण बनवत असताना थोडासा हलकासा आतमध्ये आला आणि त्या ठिकाणी फलंदाज अर्जुनला बीट करत असताना निघाला. विकेट किपरकडे निर्धाव. 14 बॉल मध्ये 38 धावा. क्या बात आहे. ग्रेट कमबॅक. 14 चेंडू आणि 38. पुन्हा पडला, यावेळेला चांगला फटका. हातोडा शॉट अर्जुनचा. वाडी श्लोंगांच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. दबाव क्रिएट होत चालला होता संघावरती आणि हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय अर्जुनने. या फटक्याच्या माध्यमातून षटकार येतोय. काय फटका मारलाय. फोर्सेबल स्ट्रोक. जागेवरूनच हातोडा शॉट. दबाव कमी केला अर्जुनने. चांगलं टायमिंग. इनसाइड आउट. क्लासिकल. एक्स्ट्राऑर्डिनरी. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. अप्रतिम. बॉलच्या मेरिट नुसार हा स्ट्रोक होता अर्जुनचा. जागेवरून पंच केला बॉलला. ऍक्शन रिप्ले बॉल आपण पाहता. रिदम पुन्हा एकदा अर्जुनचा. या फटक्यामधला हँड अँड कॉर्डिनेशन आणि काय टायमिंग होतं. जबरदस्त. कव्हरच्या बाहेर हा षटकार. लगातार 2 षटकाराने मात्र आता पुन्हा बॅकफुटला ढकललं चिरले संघाला. शुभमचं षटक अतिशय निर्णायक असताना या षटकामध्ये कमबॅक. 41. 12-26. 12 बॉल 26 धावा. अजूनही वेळ गेलेला नाहीये. हा सामना बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अंडर फ्लड लाईट दोन्ही संघांना मात्र हा एक्सपिरियन्स मिळाला पावसाळी रबर बॉलचा. या मैदानावरती नेक्स्ट मॅच साठी जासे विनर टीम सोबत तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये जासाई संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 4थं षटक. आयकॉन खेळाडू शुभम डाकी गावदेवी गावठाण टीमचा. खरं तर हा फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि या 4थ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय. अतिशय निर्णायक षटक आणि काय फटका मारलाय. उल्हासनगरचा अर्जुन. प्रसिद्ध बाजारपेठ महाराष्ट्रातील उल्हासनगर आणि त्या उल्हासनगर परिसरातला एक आयकॉनिक खेळाडू मैदानामध्ये आहे खरं तर अर्जुन. आणि अर्जुनच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार. पहिला षटकार त्याने ताकदीच्या जोरावरती हॅमर्ड केला बॉलला आणि त्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लासिकल कव्हर ड्राईव्ह त्याचा पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉल 12 धावा आल्या. आता 12 बॉल मध्ये 26 समीकरण प्रति षटक. 13.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आहे. व्यावसायिक संघासोबत खेळतायत. चिरल्याचे खेळाडू. मिसक्यूट झाला फटका. बॉल हवेत. झेल होईल का. नाहीये. बॉल वॅकंट एरिया मध्ये पडलाय अगदी समोर. त्यानंतर सेकंड पूर्ण. 3रा रनचा प्रयत्न होतोय. बघता बघता 3 धावा. 3 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. क्या बात आहे. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 23 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. पार्टनरशिप आता पुन्हा बिल्ड होत चालली आहे. भागीदारीला फार महत्व आहे. सुरुवातीला विकेट जरूर मिळाल्या परंतु अर्जुन आणि एका बाजूला शांत असा प्रणव दोघांमध्ये चांगली भागीदारी. फुल लेंथ यॉर्कर. त्यालाही मात्र ड्राईव्ह केला. बॉल स्कोर ऑफ द विकेट. डीपमधून फील्डर धावत पुढे आला. पहिली सिंगल. निघालेत अर्जुन. नकार दिलाय प्रणवने या बॉलवर. खरं तर सेकंड साठी कॉल होता अर्जुनचा. ऑलमोस्ट अर्ध्या पिचच्या पुढे आले होते परंतु इथे नकार दिला. त्या ठिकाणी प्रणवने 1च रन इथे मिळेल. 10 मध्ये 22 धावा. 10 चेंडू आणि 22 धावा. या षटकातील पुढचे 4 बॉल हे देखील अतिशय निर्णायक आणि महत्वपूर्ण राहतील. डाऊन दी ग्राउंड. समोरला मारलाय आणि तोही चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत असताना. दमदार रुबाबदार प्रणव भोईरचा शानदार षटकार. 6 धावा या फटक्यावरती आल्या. अप्रतिम. समोरला 20 सेप मध्ये खेळत असताना फक्त बॉलला पिक केलंय 20 सेप मध्ये आणि त्यानंतर हा बॉल ट्रॅव्हल होतोय. कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. लॉंग ऑफच्या बाहेर षटकार ठोकलाय. अंतिम बॉल 9 आता विजयासाठी 16 धावा. 9 चेंडू मध्ये 16 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. आज प्रत्येकाला ओव्हरटाईम करावा लागला या स्पर्धेमध्ये. डे नाईट. दिवस रात्र
होईल अशी अपेक्षा होती आणि आता आणखीन एक सामना बाकी आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, थोडे फंबल झाले, सेकंडला निघालेले आहेत खेळाडू. 2 धाबा कंप्लीट होताना आपण पाहत आहे. 2 धाबा आले. आता शेवटचे बॉल 8, 14 धावांचं समीकरण. 8 चेंडू मध्ये 14 धावा. मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवावं लागेल, तेव्हाच या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल चिर्ले टीमला. हा सामना आता अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये आलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन्स आपण नेहमी पाहत आलोय. या मॅच मध्ये देखील एखादा उलटफेर होईल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. उलटफेर करावा लागेल आता चिर्ल्याच्या गोलंदाजाला शुभम डाकीला. याही वेळेला लेंथ बॉल प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल अगदी जिथे पाणी सारलं तिथे थांबलाय. सेकंडला निघालेत. शुभमने सुरुवातीला स्टार्ट घेतला असता तर कदाचित 1 रन वाचवता आली असती. शुभमला तिकडे कदाचित वाटलं असं की बॉल ट्रॅव्हल होईल लॉंग ऑन कडे, त्यामुळे तो थांबला आणि त्याच वेळेला त्याचा फायदा घेतला. प्रणवने फायदा घेतला. अर्जुनने 2 धाबा घेत असताना एंड बदलला. 7-12. 7 चेंडू मध्ये 12चं समीकरण. 7-12 अतिशय खरं तर महत्वपूर्ण हा शब्द आहे. 7-12 भूमी अभिलेख क्षेत्रामध्ये जर का डिपार्टमध्ये गेलात आता ज्याच्याकडे 7-12 आहे त्याला त्या 7-12चं महत्व माहिती आहे. आणि इथे हा 7-12चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. कोणाच्या बाजूने हे समीकरण महत्वपूर्ण राहील, चिर्ले की एका बाजूला भिवंडी? निर्णायक बॉल या षटकातला या सामन्यातला टाकतोय शुभम डाकी. आयकॉन खेळाडू समोर. प्रणवने देखील चांगल्या पद्धतीने इम्प्रेस केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. दमदार खेळ साकारत असताना डॉट बॉल. क्या बात आहे. आता 6-12 शेवटचा बॉल त्या ठिकाणी डॉट टाकला. या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या शुभम डाकेने, जिथे 12 बॉल 26 समीकरण असताना आता समीकरण उरलं येणारे 6 बॉल आणि 12 धावा. काही होऊ शकतं मॅच मध्ये. एखादा उलटफेर पाहायला मिळेल का? ग्रामीण संघ जेव्हा ओपन संघासोबत खेळतो तेव्हा त्यांच्यावर दबाव फार कमी असतो. त्यांना पराभवाची भीती नसते, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या समोर 11 जे खेळाडू ते विविध भागातील आहेत, विविध परिसरातील आहेत आणि आपण एका गावचे आहोत. त्यामुळे जरी पराभूत झालो तरी फारसा इफेक्ट त्या संघावरती पडणार नाही. एक मानसिकता त्या ग्रामीण संघाकडे असते आणि त्याचाच फायदा कदाचित होईल. आणि एका बाजूला खुल्या गडा संघामध्ये थोडासा मानसिक प्रेशर असतो. हा सामना आपल्याला ग्रामीण संघासोबत जिंकायचा आहे. कारण 2016ला कळंबोईच्या मैदानावरती जेव्हा सकाळ ट्रॉफी, सकाळ समूह आयोजित सकाळ ट्रॉफी स्पर्धा पाहिली तेव्हा मुंबईच्या 11 खेळाडूंना तुरमायाच्या ग्रामीण संघाने पराभूत केलं होतं फायनल मॅच मध्ये. आणि त्यानंतर त्या संघाला ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ म्हणून पुरस्कार देखील रायगड कमिटीच्या माध्यमातून मिळाला होता. या मॅच मध्ये उलटफेर होईल का? अंतिम षटक. सुजित पाटीलचं भव्य स्वागत. अर्जुन, क्या बात आहे. अर्जुन मात्र आता आक्रमक झालाय. पहिला बॉल त्याने ठोकलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. आता 5 बॉल 6 धावा. सोपं नाहीये या मॅच मध्ये आता चिर्ले संघाला कमबॅक करणं. काय फटका मारलाय जागेवरून खडे खडे. हा फटका होता स्टँड अँड डिस्पॅच. उल्हासनगरचा हा खेळाडू आज मात्र उलवे नोड मध्ये दाखल झाला आणि काय बॅटिंग करतोय. मिडल ऑर्डरला मात्र संकट मोचक म्हणून भूमिका साकारत असताना ओव्हर पिच बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलं. तर 5 बॉल मध्ये 6चं समीकरण या मॅच मध्ये आहे. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता, डोळे बंद झाले, बॉल साईड कदाचित झाला नसावा असं जणू काय चित्र निर्माण झालं. परंतु लक्क प्रकाश आहे त्या ठिकाणी विकेटवरती, मैदानाच्या आउटफील्ड वरती. ही या मैदानाची खासियत आहे. फ्लड लाईट ऑन झालेल्या आहेत आणि सकाळपासून जी स्पर्धा चालू होती ती आता रात्रीमध्ये आली. आणखीन एक सामना मेगा फायनलचा पेंडिंग आणि उत्तम दर्जाचं क्रिकेट आज क्रीडा रसिकांना पाहायला मिळालं. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होता. आता अंतिम 4 बॉल आणि विजयासाठी 5 धाबा. 4 चेंडू मध्ये 5. 4 बॉल 5चं समीकरण सामन्यामध्ये. सुजित वरती आशा निराशा आहे या संघाची. काय करेल सुजित? कमबॅक करून देईल का? पाहायचा आहे. हा सामना जिंकून देणार की नाही, परंतु प्रणवने आपल्या स्टाईलने फिनिश केलाय. क्या बात आहे. मिडविकेटच्या बाहेर हा विनिंग स्ट्रोक. हा सामना जिंकत थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघ. अभिनंदन. हार्ड लक टीम. चिर्ले प्रत्येक सामन्यामध्ये फिनिशरची भूमिका साकारली प्रणव भोईरने. हे देखील वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये. 4ही मॅच मध्ये वेल फिनिशर म्हणून प्रणवची भूमिका राहिली.
आणि या प्रणव भोईर हा खेळाडू सामनावीर राहिला 13 बॉलमध्ये 30 धावांचा योगदान